नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चिखली तालुक्यातील भोकर या गावी आहोत. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक जी शाळा आहे त्या शाळेला आपण भेट देतोय की शैक्षणिक सत्राला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि डिजिटलच्या धर्तीवर ही शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसं ज्ञान या ठिकाणी देते हे आम्ही थेट या ठिकाणी क्षणचित्राच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय. आता थेट जातोय आपण शाळेमध्ये. शाळेमध्ये येत असताना या ठिकाणी भलं मोठं या ठिकाणी ग्राउंड सुद्धा आहे आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे झाडांचं संगोपन येथे केलं जाते आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा या ठिकाणी घेतली जाते. विविध परीक्षा सुद्धा या ठिकाणी येताना या ठिकाणी शाळा दिसते, जेणेकरून हे डिजिटलचे जे बोर्ड आहे माझी शाळा सुंदर शाळा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा आहे. आपण आज थेट या ठिकाणी भोकरच्या शाळेला भेट दिलेली आहे. आता जातोय आपण थेट विद्यार्थ्यांसोबत संवाद करायला की गुरुजन वर्ग कसा शिकवतोय, काय शिकवतोय आणि आज शाळेमध्ये आनंददायी वातावरणामध्ये तुम्ही कसे शिकताय. काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया की आनंददायी शिक्षण या ठिकाणी गुरुजन वर्ग कसा देतोय. काय तुझं नाव बेटा? माझं नाव खुशी आहे. अच्छा, बरं काय सांगते, किती वर्गाला जातेस? मी 8व्या वर्गात जाते. अच्छा, बरं कसे शिकवत आहेत सर? खूप छान शिकवतात. आमचे NMS क्लास चालू आहे. NMS चे क्लास चालू आहे. बरं काय बनण्याची इच्छा आहे तुला उद्याला? उद्याला पोलीस बनायची इच्छा आहे. मित्रांनो, ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे आणि त्याला जनतेची सेवा करायची आहे, जनतेला शिस्त लावायची आहे, जेणेकरून आपल्याला माहिती आहे की कायदा काय बोलतोय. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी तयारी या ठिकाणी होताना दिसते, परंतु कुठेतरी या ठिकाणी ही जी शाळा आहे ही शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते. बेटा समृद्धी आहे. अच्छा, बरं किती वर्गाला जातेस? 7व्या वर्गात जाते. बरं इथे या ठिकाणी खेळ कसे कसे प्रकारचे या ठिकाणी होत आहेत? खो खो होतात, कबड्डी होतात. अच्छा, पण कोणता खेळ आवडीचा तुझा? खो खो. खो खोच का? खो खो आहे, कबड्डी आहे. बरं, सर्वांग सुंदर शाळा बनवण्यासाठी या ठिकाणी हा प्रयत्न या ठिकाणी खटाटोप या ठिकाणी जी शाळा करते म्हणजे गुरुजन वर्ग करतोय, मुख्याध्यापिका असतील, तुमच्या प्राचार्य असतील, ते करतायत. कसं काय सांगेल त्यांच्याबद्दल, तू कसं वाटतंय? चांगलं वाटतं. ते सर खूप छान शिकवतात. खूप चांगलं शिकवतात. आमचा सर्व अभ्यास घेतात. पण तुझं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर या ठिकाणी कशामध्ये झेप घेणार तू? मी एअर हॉस्टेस बनणार आणि इमानात सगळ्या जगाला फिरवणार. वा वा वा, छान सुंदर. मित्रांनो, ही आहे खरी विद्यार्थ्यांची मेहनत. विद्यार्थ्यांची मेहनत बी आहे आणि शिक्षकांची मेहनत सुद्धा या ठिकाणी आहे, जेणेकरून जिल्हा परिषदच्या शाळेचा विद्यार्थी कसा या ठिकाणी घडवायचा आणि त्याला ध्येयपूर्तीसाठी कसं पुढे जाऊ द्यायचं हा प्रयत्न या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून रुजवला जातोय. माझे नाव खुशी परसराम कराडे आहे. अच्छा, कराडे इथे राहते? हो. तुझे आई वडील काय काम करतायत? माझी आई वडील शेतातलेच काम करतात. शेतातलेच काम करतात. बरं, तुला काय वाटतंय की मग शेतामध्येच काम करायची इच्छा आहे का कुठे नोकरीला वगैरे जाण्याची? नोकरीला लागण्याची. बरं, नोकरीला काय शेती का नाही? शेतीच का नाही? शेती का नाही? आई वडील जसे कष्ट करतात तसे आपण सुद्धा कष्ट नाही केले पाहिजे यासाठी. बरं, मग काय बनण्याची इच्छा आहे? MBBS डॉक्टर. मित्रांनो, डॉक्टर बनायचं आहे, कारण की कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि मुलांना सुद्धा वाटतं की बा आपलं हाल अपेष्टा नाही, परंतु या ठिकाणी जी जनतेची जी आरोग्याची जी सेवा आहे ती सेवा या ठिकाणी करण्याचा मानस विद्यार्थिनींचा दिसतोय. दुसऱ्या काही विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत, जेणेकरून शाळेमध्ये कशी शिस्त लागते हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. बरं, काय वाटतंय तुला, ही शाळेची स्वच्छता कशी आहे? खूप छान आहे. खूप छान आहे. तू नियमित शाळेत येतेस? हो, दररोज येते. बरं, आई वडील बाबा तुझे काय म्हणतायत, काही शाळेत जा का नको? माझे बाबा दररोज म्हणतात की शाळेत जा. बरं, शाळा शिकून तुला काय बनायची इच्छा आहे? मला शाळा शिकून IA पोलीस बनायचंय. IAS पोलीस बनायचंय मित्रांनो, कारण की ग्रामीण IAS पोलीस बनायचंय तिला. जी IAS ची स्पर्धा परीक्षा जी असते ती फार महत्वाची असते आणि तिच्यासाठी अभ्यास जास्त करावा लागतो. हो, मला खूप इच्छा आहे. मी खूप अभ्यास करेल. मला माझ्या आई बाबांचं नाव खूप मोठं करायचंय. मित्रांनो, हे आहे ग्रामीण भागातल्या मुलांवर टाकणारे जे संस्कार आहेत. शाळा आहेत, आपण त्यांना सांगितलं नाही की, परंतु आई वडिलांचं सुद्धा या ठिकाणी स्वप्न असतात. ते स्वप्न पूर्तीसाठी विद्यार्थी या ठिकाणी धडपडत असतो आणि त्याच्या पाठीमागे जर म्हटलं तर गुरुजना मार्गांचा आशीर्वाद डोक्यावर जर असला तर तो अधिकारी या ठिकाणी बनल्याशिवाय राहत नाही. कसं वाटतंय तुला, ही शाळा कशी आहे? खूप छान आहे. खूप छान आहे. बरं, कसे शिकवतायत सर तुला? खूप चांगले शिकवतात.
पण तुझे जे मुख्याध्यापिका जी मॅडम आहेत त्या मॅडम काही रागवतात वगैरे तुला? नाही मॅम, नाही नाही अजिबात नाही. नाही. बरं शिक्षा वगैरे करतेस काही? नाही. नाही. बरं मग तुम्हाला आनंददायी शिक्षण या ठिकाणी मिळतंय का? हो. कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी शिक्षक तुम्हाला मारझोड करत नाही? नाही. पण का करत नाही? काही काही शिक्षक तर या ठिकाणी फार मारतात, भितात शिक्षकांना. आम्ही खूप छान अभ्यास करतो. मित्रांनो हे आहे खरं. कारण अभ्यास जर नाही जर केला आपण तर शिक्षक या ठिकाणी मारणार, आणि अभ्यास जर आपण सातत्याने या ठिकाणी अभ्यासामध्ये जर राहिलो तर शाबासकीची जी थाप आहे ती मुलांवर या ठिकाणी पडते. कारण काही काही शाळेमध्ये असं आहे की शिक्षक दिसला की या ठिकाणी धाक निर्माण होतो विद्यार्थ्यांना, आणि काही काही ठिकाणी असं आपल्या निर्देशनात येत आहे की ते एखाद्या मित्रत्वासारखी या ठिकाणी वागणूक या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतोय. मित्रांनो शिक्षक वर्ग आपल्या सोबत आहेत जोडलेला, जेणेकरून या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना कसा या ठिकाणी घडवतोय आणि ध्येयपूर्तीसाठी कसा पुढे नेतोय. कोणतीही परिस्थिती असेल परंतु परिस्थितीचा सामना करणं हा अत्यंत महत्वाचा आहे. जेणेकरून आई वडिलांचा आशीर्वाद आणि गुरुजनांचा आशीर्वाद असला की विद्यार्थी पुढे जातोय. काय वाटतं सर आपल्याला या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून हे संस्कार विद्यार्थ्यांवर रुजवले जात आहेत? आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर संस्कार रुजवणं जे सुरू आहे ते आपल्या मराठी शाळेमध्येच सुरू आहे. नैतिक मूल्याचा आपण पाहतो की जगामध्ये ह्रास होत आहे, आणि जे नैतिक मूल्याचं शिक्षण जे आहे तर आमच्या ह्या जिल्हा परिषद शाळेमध्येच खऱ्या अर्थानं दिलं जातं, आणि म्हणूनच या शाळेचा विद्यार्थी खूप मोठा होऊ शकतो. हे आपल्या अनेक उदाहरणामुळे आपण दाखवून दिलेलं आहे. आणि या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा ही मुख्यमंत्री माझी शाळा याच्यामध्ये विभागीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची शाळा आहे, आणि या शाळेमध्ये सर्व प्रकारचे उपक्रम आम्ही राबवतो, आणि त्यामध्ये लोकसहभाग जो आहे त्या तो आहेच. आणि लोकसहभाग घेतल्यानंतर त्याचा पारदर्शीपणा सुद्धा आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे CCTV कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत. त्याच्यानंतर थंब मशीन आहे, त्यानंतर आमच्या शाळेमध्ये फ्रीज आहे, त्यानंतर झेरॉक्स मशीन्स आहे, आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आम्हाला त्याचा उपयोग होतो. आणि आपण पाहिलं असेल की आमच्या शाळेमध्ये दरवर्षी 365 रुपयेचा जो उपक्रम सुरू आहे, आणि त्याच्यामधून सुद्धा आम्ही छोटी मोठी कामं शाळेची करतो. यावर्षी आम्ही पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं आमची जी शाळा खुली होती नवीन बांधकाम, त्याच्यामध्ये आम्हाला ती जुनी टाकी तोडावी लागली. त्याच्यामुळे आम्हाला दुसरी टाकी बांधायची होती, तर त्यासाठी आम्हाला लोकसहभागाने 365 रुपयातून केलेला आहे आणि नवी टाकी बांधलेली आहे. सर या ठिकाणी परसबाग सुद्धा या ठिकाणी आहे. आता परसबागेमध्ये आता काय होतं की जो मध्यान्ह भोजनांतर्गत भाजीपाला आपल्याला लागतो त्यासाठी शासनाचं अनुदान आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही परसबाग हा उपक्रम राबवतो, आणि त्या परसबागेमधून पालेभाज्या असतील, त्यानंतर टोमॅटो असेल, वांगे असेल, अशा प्रकारचे त्याच्यामधून फळं घेतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जो पूरक आहार आहे ते आमच्या शाळेमध्ये केळी, पपई याची सुद्धा झाडं आहे, आणि त्याला आम्ही ठराविक एक वर पपई असतील तर ठराविक एक दिवस आठवड्यातून एक दिवस एका वर्गाला, नंतर दुसऱ्या वर्गाला, अशा प्रकारे त्याचं वाटप केलं जातं. केळी सुद्धा भरपूर प्रमाणात आम्ही त्याच्यामध्ये आमच्या शाळेमध्ये पिकतात, आणि त्याचं नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीनं त्याचं उत्पादन केलं असल्यामुळे अतिशय चविष्ट अशा प्रकारचं आम्ही मुलांना देतो. आणि गावांचा खऱ्या अर्थानं या शाळेला फार मोठा सहभाग आहे. आम्ही जरी इतर वेळेस शाळेत नसलो तरी गावातील लोक शाळेमध्ये खऱ्या अर्थानं लक्ष ठेवतात, आणि खरं त्यांचं योगदान यामध्ये आहे. आणि जो आम्हाला मुख्यमंत्री शाळा अंतर्गत जो 21 लाख रुपयाचा जो निधी आला, तर त्या निधी अंतर्गत जे आम्ही कामं केले, तर त्या निधीमधून कशा प्रकारे कामं केले त्याचे सुद्धा पारदर्शीपणे तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी चेक असेल किंवा त्या ठिकाणी कोणकोणते साहित्य घेतले असेल ते सगळं पावते असतील त्या ठिकाणी लावलेले आहेत. बरं लोक या ठिकाणी म्हणतात, गावकरी म्हणतात की या ठिकाणी जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळा या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी त्यांचं एक पटसंख्या घटताना दिसते, परंतु आता आपली जी पटसंख्या बघता या ठिकाणी वाढताना दिसते. त्याचं कारण काय? मुळातच आता कसं आहे माहिती आहे का, ती शाळा आपण पाहिलं असेल जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत जे काही शासनाची धोरणं असतात किंवा इतर जे उपक्रम आहेत, तर ते थोडंफार आपण जर पाहिलं की शाळेच्या शिक्षकाच्या मागे कामही सुद्धा असतात, परंतु त्याच्यातूनही सुद्धा काही आपल्याला जर करता आलं तर काही ठिकाणी जे आपण कॉम्बिनेशन म्हणू किंवा लोकांचा सहभाग जर असला तर ते काम चांगल्या पद्धतीनं होतं, आणि स्वतः प्रत्येक शिक्षकांनी ते करायला पाहिजे. आणि दुसरं असं की विश्वास जो असतो, समजा आता ठीक आहे आपल्याला कामं आहेतच,
काम नाही आहे किंवा आमच्या शाळा ज्या मोठीच येतात त्याला शासन जे आपण स्वयंअर्थी शाळा असतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं जे आहेत त्या असल्यामुळं आणि लोकांचा कल असा असतो की बा आपला शेजारचा मुलगा जर इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये जात असेल तर माझ्या मुलाला का पाठवायचं नाही, हा त्याच्यामध्ये एक मूळ आहे. आणि पालकांना विश्वास वाटण्यामागं असं आहे की तो जो विश्वास वाटतो त्यांना की आपल्याला चांगल्या शाळेत टाकल्यामुळे आपला मुलगा चांगला होईल, परंतु त्यांना ते माहीत नसतं की पुढे ते 10 वर्षानंतर त्याचा आउटपुट त्यांना माहीत नाही. क्षणिक आउटपुट मिळत नसतं कोणत्याही शाळेचं, तर ते त्याला 10 वर्षानंतर त्याला समजतं की आपला मुलगा कसा आहे. आणि मध्यंतरी जे आपले मोलमजुरी करणारे जे पालक आहे हे पूर्ण वेळ आपल्या मुलाकडं दररोज लक्ष देऊ शकत नाही. फक्त शहरातला पालक जो असेल सुशिक्षित आहे तो लक्ष देऊ शकतो. त्याच्यामुळे काय होतं की ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा त्याचं असं आकर्षण वाढलेलं आहे आणि आकर्षण वाढलंय, पण हे आकर्षण फार काळ टिकणारं नाहीये. जिल्हा परिषद शाळा या पुन्हा पुनरुज्जीवित होतील असं आम्हाला सर्व जिल्हा पण परिषद इथून या शाळा ठिकाणी बरेचसे या ठिकाणी अधिकारी या ठिकाणी झालेले आहे, या शाळेतले चांगल्या चांगल्या नोकरीवर सुद्धा लागलेले आहेत. तर या गावामधले बरेचसे जे व्यक्ती आहेत तर काही सैन्यामध्ये आहेत, काही महसूल खात्यामध्ये सुद्धा आहेत. त्याच्यानंतर आणि हे जे प्रामुख्यानं जे गाव आहे आमचं हे बहुसंख्येचं जे आहे तर या ठिकाणी कोळी समाज आहे आणि कोळी समाजातली जे मुलं आहेत हे धंदा म्हणजे शरीरानं धष्टपुष्ट असल्यामुळं पोलीसमध्ये सैन्यामध्ये भरती होत आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल की आमच्या शाळेमध्ये यावर्षी बाहेरून जवळपास 20 दाखले आलेले आहेत, म्हणजे 10 तर दाखले आलेलेच आहेत, पण मागणीपत्र सुद्धा आमचे 10 मुलांचे गेलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला कुठं यांच्या शाळेची प्रसिद्धीची आम्हाला कुठं गरज वाटत नाही. मुख्यमंत्री माझी शाळेमध्ये शाळा आलेली शाळा आणि गावातल्या लोकांना जी आउटपुट दिसतंय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही राबवतोय. जे इतर जे उपक्रम आहेत समजा शाळाबाह्य ते तर आहेतच, पण वर्गामध्ये जे अध्यापनाचं काम केलं जातं की तुम्ही पाहिलं असेल की सुंदर हस्ताक्षराचे आहे किंवा त्यांच्याकडून इतर जे गणिती क्रिया असतील किंवा सगळ्या प्रकारचे उपक्रम आणि घेतल्या जातात. आणि गुणवत्ता मागच्या वर्षी आमच्या शाळेमध्ये जवळपास 10 विद्यार्थी NMSच्या याच्यामध्ये उत्तीर्ण झाले, गुणवत्ता दिली आणि त्यांना 60,000 रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा बरेचसे मुलं गुणवत्ता येणार आहेत. तर ही गुणवत्ता शाळेमध्ये आहे, म्हणूनच लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. तर धन्यवाद. मित्रांनो, ही एक सर्वांग सुंदर शाळा आहे, प्रकाश जोतामध्ये नाही आहे. त्यांना असं वाटतं की आपण जे कार्य करतोय ते या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी ते प्रकाश जोतामध्ये नसतायत, परंतु आपला एक मानस असतो की अशा ज्या प्रामाणिकपणे या ठिकाणी जो कार्य या ठिकाणी शिक्षक वृंद करतो त्याचा कुठेतरी लेखाजोखा या ठिकाणी जगासमोर मांडावा, म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून रुजवला जातोय. हे सर्वेक्षण चित्र आज या ठिकाणी भोकर येथील टिपतोय. त्याच्या प्राचार्य आपल्या सोबत आहेत. हार्दिक स्वागत, सुस्वागतम ताई. आज हे जे पवित्र काम आपण या ठिकाणी ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी करतायत, शाळेच्या संदर्भामध्ये 2 शब्द काय प्रकट करणार? मी या शाळेची मुख्याध्यापिका आहे. 2 वर्ष झाले मी या शाळेवर कार्यरत आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे काही उपक्रम राबवता येतील ते आम्ही आणि माझा शिक्षक स्टाफ, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती हे सर्व मिळून प्रयत्न करत असतो. आणि विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण किंवा वेगवेगळ्या कौशल्यांचा विकास होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेत राबवत असतो. बरं, परसबाग सुद्धा या ठिकाणी लावलेली आहे, त्याचा एक फायदा काय मुलांना नेमका? आमच्या शाळेच्या खिचडी जो शिजवला जातो पोषण आहार, त्या तिथलाच भाजीपाला टाकला जातो आणि दर्जेदार खिचडी मुलांना वाटण्यात येते. आणि झालेला अधिकचा भाजीपाला जो आहे किंवा केळी आहेत असे आम्ही मुलांना शाळेतच वाटतो आणि झालेला जास्तीचा भाजीपाला मुलांनाच वाटण्यात येतो. मित्र
मुलांना आनंददायी जे शिकवण या ठिकाणी देत आहे आपण त्याबद्दल काय सांगणार? मुलांसाठी आम्ही या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये मुलांच्या क्रीडा स्पर्धा असतील किंवा कोण बनणार ज्ञानपती यासारख्या स्पर्धा असतील, त्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही विविध स्पर्धा परीक्षा ज्या असतात मंथन वगैरे याच्याही पहिल्या वर्गापासून तयारी करून घेतो, की जेणेकरून मुलांना पुढच्या दृष्टीनं स्पर्धा परीक्षा ज्या द्याव्या लागतात भविष्यामध्ये, आजकाल स्पर्धा परीक्षेचं युग आलेलं आहे, तर त्याच्याकरिता स्पर्धा परीक्षेची तयारी याची रुजवणूक पहिल्या वर्गापासूनच आम्ही इथं करून घेतो. आणि त्याच्यानंतर महिला मेळावे असतील, पालकांमध्ये संवाद साधण्यासाठी विविध प्रकारचे महिला मेळावे किंवा महिलांच्या विविध स्पर्धा असतील, ह्या पण आम्ही शाळेमध्ये घेतो. आणि या ठिकाणी हे जे मुलींना आत्मनिर्भर बनण्यासाठी या ठिकाणी शाळा काय कार्य करते? आत्मनिर्भर बनण्यासाठी सर आम्ही वेगवेगळ्या ज्या आपल्या स्काउट गाईडच्या मॅडम वगैरे येतात त्या आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात, किंवा ज्या वयात आलेल्या मुली आहेत तर त्यांना सुद्धा आम्ही मासिक पाळीच्या याच्यानुसार समुपदेशन करत असतो, योग्य वेळी मार्गदर्शन त्यांना करत असतो. आपण या ठिकाणी हे शिक्षणाचं पवित्र कार्य या ठिकाणी जे ज्ञान देण्याचं या ठिकाणी करतायत, जसा मातीचा गोळा असतो त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं या ठिकाणी काम करतायत, परंतु ज्या कोरोना काळामधील ज्या मुलांच्या ज्या सवयी होत्या त्या सवयी या ठिकाणी पूर्ववत या ठिकाणी आहे का बदलल्या? मुलांमध्ये एक स्वच्छतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे सर, कारण करोना काळामध्ये आपण बघितलं की म्हणजे जी स्वच्छता नव्हती, तर स्वच्छता नव्हती म्हणूनच मुलं जे होते ते बिमार पडले. पण आता स्वच्छतेचं महत्त्व जास्त पटायला लागलेलं आहे. मुलं सुद्धा जेवणाच्या अगोदर हँडवॉश वगैरे करतात. आमच्या इथे तुम्ही बघत असाल की हँडवॉश स्टेशन सुद्धा आहे. जेवणाच्या अगोदर हात धुतात, नंतरही हात धुतात, वर्ग सुद्धा स्वच्छ केलेले असतात. आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी आहेत अभ्यासाच्या म्हणा किंवा नेल्स वगैरे कट करणे, बाकी सगळ्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. या ठिकाणी प्राथमिक शिक्षणामध्ये या ठिकाणी आनंददायी जे वातावरणामध्ये जे आनंददायी शिक्षण, हसत खेळत शिक्षण आणि बडबड गीतांच्या माध्यमातून आपण बघितलंय क्लासमध्ये की आपण जे गीत सादर केले त्याचा कितपत या ठिकाणी विद्यार्थ्यांना फायदा होईल? आता यावर्षी म्हटलं ना आपण, ते यावर्षी सीबीएसई पॅटर्न आलेले आणि पहिला वर्ग माझ्याकडे असल्यामुळे मी त्या कृतीयुक्त याच्यामधूनच मुलांचा सर्वांगीण विकास घडवणार आहे. कारण माझ्याकडे पहिला वर्ग असल्यामुळे मी त्या मुलांना इतकं बोलकं करून ठेवते आणि याचा फायदा आम्ही 4 जणी जे आहे ते आम्ही खाली प्राथमिक शिक्षण घेतो आणि वर जे आमची मुलं जातात ना, तेव्हा अगदी या जे वरचे शिक्षक आहे त्यांना अगदी काहीच करायचं काम नाही, बिलकुल टच केलं की आमचे मुलं पुढे येतात. आणि एवढंच आम्ही 4 जणी म्हणजे खालच्या पहिल्या वर्गापासून 4थ्या वर्गापर्यंत आम्ही मुलांना एवढं तयार करतो ना की आमची मुलं वर गेल्यानंतर 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत वरच्या शिक्षकांना अगदी बिनधास्त बाहेरील शाळेचे दाखले सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे मुलांना या ठिकाणी तुम्ही शाळेमध्ये दाखल केलेलं आहे. दुसरे शिक्षक आहेत ना, म्हणजे दुसऱ्या म्हणजे मला काय म्हणायचं, शहरी भागामध्ये काय होतं, ते गुणवत्ता पाहून मुलांना घेतात. पण आम्ही काय करतो, आम्ही गुणवत्ता मुलांमध्ये निर्माण करतो. कारण आमचे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी अगदी शून्यातून आणि गरीब परिस्थितीतून आलेले असतात, पण आम्ही त्यांना काय करतो की इतकं त्यांना परफेक्ट बनवतो. आणि त्यांना जर काही नसल्या ना एखाद्या वस्तू वगैरे, तर आम्ही 4 जण इतक्या कटिबद्ध आहे की या विद्यार्थ्याला हे कमी पडतंय ना, तर आम्ही त्याला ते आमच्या स्वखर्चाने आणून देतो. आम्ही ते आमच्याकडे जे कॉन्व्हेंटचे जे ऍडमिशन आलेले आहेत सर, तर आम्ही पहिलीपासूनच इंग्लिशवर जास्त फोकस आहे आमचा. आणि LFWच्या माध्यमातून आम्ही पहिल्यापासूनच जे आमचे पहिलीचे मुलं असतील तर त्यांना इंग्लिश बद्दल आवड कशी निर्माण होईल तर त्यासाठी सज्ज आहोत. म्हणजे कॉन्व्हेंटच्या दर्जावर आपण या ठिकाणी शिक्षण देतो. हो सर, ज्याप्रमाणे कॉन्व्हेंटचं शिक्षण आहे त्याप्रमाणे इंग्लिशचे सुद्धा आम्ही जास्त पिरियड्स घेतोय आणि इंग्लिशवर जास्त फोकस म्हणजे करतो. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी उंची वाढेल आणि त्याचा दर्जा वाढेल. गुणवत्तापूर्ण शिक्षण नक्कीच दिलं जातं सर आमच्या शाळेमध्ये, कारण आमचं इंग्लिशवर जास्त फोकस आहे. मित्रांनो, मातृभाषा तर आलीच पाहिजे, परंतु इंग्रजी भाषेचं सुद्धा ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. ताई, या ठिकाणी ह्याचा परिसर जो आहे हा सुंदर परिसर या ठिकाणी बनवलेला आहे. झाडं असतील, पर्यावरणाचा जो समतोल राखण्यासाठी ही जी शाळा या ठिकाणी कार्य करते, कसं वाटतं? हे कसं वाटतं म्हणजे आम्हीच करून घेतलेलं आहे हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो समतोल बिघडत आहे सध्या, जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतोय आपण, त्याला तोंड देण्यासाठी किंवा हे आजचे विद्यार्थी जे आहेत हे उद्या भावी नागरिक आहेत आणि त्यांना सुद्धा पृथ्वीबद्दल आपण जिथे राहतो त्याविषयी त्यांना सुद्धा आत्मीयता त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी. सगळी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, त्यामुळे त्यांना झाडं कशी लावायची, कशी वाढवायची, त्यांची निगा कशी घ्यायची आणि ते झाडं आपल्याला आयुष्यात काय देणार आहेत, भविष्यात काय देणार आहेत हे त्यांना माहिती आहे. म्हणून आमच्यासोबत आमची मुलं सतत कार्यरत असतात. कोणतंही झाड लावायचं झाल्यास पटकन ती कुंडी भरून आणतील. एवढंच काय की आमचे खेड्यातली मुलं असतात शेतकऱ्यांचे, त्यांच्या घरी खतं असतात
मग ते काय करतात, त्यांना हे माहिती आहे की शेतातल्या झाडांना खत दिली की झाड वाढतं, ते घरचे थोडं जर शेतात म्हणजे खत असलं तर ते आणून आमच्या शाळेत टाकतात. शाळेच्या कुंड्यांमध्ये सुद्धा ते बरेच मुलं, आमचे घरचे छोटे छोटे मुलं घरून आणून त्या झाडांची निगा घेतात. आणि तुम्ही म्हणाय की आत्मनिर्भर करण्यासाठी आमच्या इथे मोठ्या मुली आहेत, आम्ही आमच्या मोठ्या मुलींना, म्हणजे मी वैयक्तिक शिकवते म्हणून मी बोलले की ह्या मुलींना पुढे उद्यानंतर आता सगळ्याच शाळा शिकून काही नोकऱ्या लागणार नाहीयेत, पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहावं त्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्यांना वेगवेगळे शिलाई काम किंवा विणकाम हे सुद्धा शिकवतो. कला कौशल्य कला कौशल्यामधून त्यांना भरपूर आम्ही काहीतरी शिकवतो. मुलांच्या ऍक्टिव्हिटीज प्रमाणे या ठिकाणी ते विद्यार्थ्यांना ज्ञान या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहेत, जेणेकरून ताई या ठिकाणी भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, बळीराजांचा देश आहे. प्रशासनाकडे काही विनंती कराल का की बळीराजांसाठी जे कष्टकरी मुलं या ठिकाणी तुमचे जे शिकतायत त्याचा कुठेतरी या ठिकाणी बेनिफिट या ठिकाणी प्रशासनाकडे एखादा एक सकारात्मक संदेश काय देणार? आता कसं आहे, प्रशासनाला आपण काही एवढं सांगू शकत नाही, तो अधिकार आमचा नाहीये, पण तरी सुद्धा हे जी खेड्यातली मुलं आहेत शेतकऱ्यांची, हे रोज शेतात जातात आणि आई वडिलांचे कष्ट काय आहेत हे रोज पाहतात आणि त्यांना हे माहिती आहे की आपण शिकलो नाही तर हे भविष्य आपलं आहे उद्या. म्हणून मला शासनाला एवढंच सांगायचंय की जे शेतकरी लोक आहेत, त्यांची मुलं आहेत, यांना सगळे ते सुविधा पुरवतात, परंतु शेतकऱ्यांचं कसं असतं की आता मालाला भाव वगैरे नसल्यामुळं त्यांची परिस्थिती डबघाईस येते आणि तो परिणाम आमच्या लहान मुलांवर होतो. म्हणून एवढंच आहे की बाबा आलेल्या पिकाला व्यवस्थित भाव द्या. बरं, प्रशासनाकडे काही मागणी आहे का शाळेच्या संदर्भामध्ये? आपल्या शाळेच्या संदर्भामध्ये प्रशासनाकडे काही उणिवा आहेत का तुमच्या शाळेमध्ये, त्या तिथे मांडता येतील? नाही, तसं तर आमच्या शाळेतच का आजकाल जिल्हा परिषदेच्या कोणत्याच शाळेमध्ये उणिवा राहिलेल्या नाहीत. प्रशासनाने भरभरून दिलेलं आहे. बाकीचं काम फक्त आमचं आहे आता मुलं तयार करायचं आणि ते आम्ही व्यवस्थित करत आहोत. मित्रांनो, हे आहे खरी परिस्थिती, कारण की आपण थेट या ठिकाणी ग्राउंड वरती आलेलो आहोत की त्यांचा सखोल लेखाजोखा काय आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि मुलांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय गुरुजन वर्गांचं असतं. बरोबर आहे. घरी गेल्यानंतर जेवण करतो, मग त्या ठिकाणी आपल्याला कोणी विचारतं का की आपण काय बनवलेलं आहे, आई काय बनवलेलं आहे? मग तशीच आपल्याला अभ्यासाची सुद्धा भूक लागली पाहिजे. मग अभ्यासाची भूक लागली तर काय होईल, आपण स्वयंप्रेरणेनं अभ्यास करू, आहे का नाही? जसं तुम्हाला भूक लागली, तुम्ही दुर्डी पाहिली, त्यातली भाकर पाहिली, मग ती शिरी आहे का कशी आहे पाहिलं का? नाही. त्याच्यावरच भाकर भाजी होती का पाहिलं का? नाही. आपण चटणी घेतली, लोणचं घेतलंय, खार घेतला, तेच चोखून खाल्लं, मग हे स्वयंप्रेरणेनं केलं. पण तसाच अभ्यास सुद्धा आपण स्वयंप्रेरणेनं केला पाहिजे, म्हणजे आपल्याला अभ्यासाची भूक लागली पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि मग ज्यावेळेस ती अभ्यासाची भूक तुम्हाला लागेल त्यावेळेस तुम्ही तो अभ्यास स्वयंप्रेरणेनं करसाल, ते कोणाला सांगायचं काम पडणार नाही. तुम्ही तुमचं पुस्तक शोधसाल, तुम्ही तुमचं दप्तर शोधसाल, बरोबर आहे की नाही? आणि त्यानंतर जे समानार्थी शब्द आपण तुम्हाला काल सांगितले होते ते तुम्ही जाऊन पाठ करसाल, तुम्ही लिहिसाल आणि तुम्हाला त्या ठिकाणी कोणाला सांगायची गरज पडणार नाही.